आपण मगाशी पाहिलं की संबंधी सर्वनामामध्ये काय असतं की वाक्यात पुढे येणारं दर्शक सर्वनामाशी हा, ही, हे, तो, ती, ते संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही सर्वनामे वाक्यातील दोन वेगवेगळ्या घटकांचा किंवा वाक्यांच्या एकमेकांशी संबंध जोडण्याचा काम करतात. मराठीत जो, जी, जे, ज्या मुख्य संबंध सर्वनामे असतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ही जी सर्वनामे आहेत, जो, जी, जे, ते कोणाशी जोडलेले आहेत तर दर्शक सर्वनामांशी. आपण मगाशी पाहिलं होतं की दर्शक सर्वनाम कोणते कोणते होते, तर तो, ती, ते. समजलं? तसंच आता बघा, वाक्यरचना बघा. जो अभ्यास एक मिनिट. काय लिहिलेलं आहे, जो अभ्यास करेल तो पास होईल. म्हणजेच काय, त्यांनी वर्तवलेलं आहे की जो अभ्यास करेल तो पास होईल. म्हणजे इथे तुमचं काय आहे की जोपर्यंत इथे शब्द जो वाक्य आहे तो अर्धवट आहे, पण नंतर इथे कॉमा देऊन तो शब्दाच्या त्या वाक्याचं काय झालेलं आहे, पूर्ण झालेला आहे. तो वाक्य पूर्ण झालेला आहे. आता बघा, जी मुलगी गाते, जी मुलगी गाते त्याच्या पुढे काय आहे, पण जी मुलगी गाते जे दर्शक सर्वनाम काय आहे, ती माझी मैत्रीण आहे. म्हणजे आपण मगाशी काय पाहिलं होतं, दर्शक वचनाम तो, ती, ते. बरोबर की नाही? म्हणजे काय, तर ती दर्शक म्हणजे काय, ती माझी मैत्रीण आहे जी गाते ती. जे चकाकते ते सोने नसते. चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोने असते असं नाही आहे. ज्यांनी मदत केली त्यांचे आभार आहे. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा थंड वाटेल. म्हणजेच काय, जेव्हा एक वाक्य अपूर्ण होतं आणि पुढच्या वाक्य पूर्ण करण्यासाठी जो दर्शकवाचक शब्द इथे दिले जातात त्यांनाच काय म्हणतात, संबंधी सर्वनाम. कारण जर जो अभ्यास करेल, जर मी हा तो काढलास तर कसं वाटेल, जो अभ्यास करेल पास होईल. कोणाला म्हटलेलं आहे, सगळेच पास होणारे असतात का, पण जो अभ्यास करेल तो पास होईल. म्हणजेच काय, तर ह्या वाक्यामध्ये जो पूर्ण झालेलं वाक्य आहे त्याच्यामध्ये काय आहे की काहीतरी दर्शवलेलं आहे. म्हणजे ह्या शब्दाशी काहीतरी संबंध आहे. जी मुलगी गाते माझी मैत्रीण आहे, ती ती माझी मैत्रीण आहे. आता जी मुलगी गाते ती माझी मैत्रीण आहे. आता तिथे गाणारी असेल, वाद्य वाजवणारी असेल किंवा आणखी काही कार्य करणारी असेल, पण तिला ते दर्शवायचं आहे की ती जी गाणारी आहे ती माझी कोण आहे, मैत्रीण आहे. म्हणजेच काय, तर ह्या वाक्याचा संबंध ह्या वाक्याशी आहेच. जे चकाकते ते सोने नसते. म्हणजे चकाकणाऱ्या गोष्टी फार आहेत, चमकणाऱ्या गोष्टी फार आहेत, पण ते सोनेच असेल असे नाही. ज्यांनी मदत केली त्यांचे आभार. आता कधी कधी काय असतं की आपल्याला मदत करणारे फार हात असतात, पण आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपण त्यांना दर्शक सर्वनाम जोडलेला आहे, त्यांचे आभार. म्हणजेच काय, ज्यांनी मदत केली त्यांचे आभार. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा थंड वाटेल. म्हणजे जेव्हा कधी पाऊस पडेल तेव्हा नक्कीच थंड वाटेल. अशा प्रकारे हे संबंधी सर्वनाम आपण इथे पाहिलं आहे आणि उदाहरणेही दिलेली आहेत. तर तुम्ही ते एक म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित ते लिहून घ्यावे. धन्यवाद. आता पुढे चौथा प्रकार आहे. चौथा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये आपण पाहणार आहोत की प्रश्न, आपण काय करतो, प्रश्न विचारतो की नाही, प्रश्न, तर ते प्रश्नार्थक सर्वनाम. आता हा प्रश्न कोणाला, नामाच्या सर्वनामामधील 6 प्रकार आहेत. आता आपण चौथ्या प्रकार बघणार आहोत तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये एकदम सोपा आहे. प्रश्नार्थक म्हणजे काय, एखादा प्रश्न विचारणे. आणि प्रश्नार्थक सर्वनामामध्ये सर्वात सोपा म्हणजे ओळखण्यासाठी म्हणजे
हे चिन्ह सर्वांनाच माहिती आहे. हे चिन्ह म्हणजे काय आहे? क्वेश्चन मार्क. म्हणजेच काय? प्रश्न विचारल्यानंतर किंवा वाक्याच्या शेवटी हे जेव्हा चिन्ह असतं तेव्हा आपण सहज ओळखू शकतो की हे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच काय? तर नामाऐवजी आपण एखाद्या व्यक्तीचा म्हणजे कोण, कुणी, काय असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा समजून जायचं हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर आपण आता उदाहरण पाहूया. काय लिहिलेलं आहे? आज वर्गात कोण गैरहजर आहे? म्हणजे आता कोण गैरहजर आहे म्हणजे एखादा व्यक्ती, म्हणजे तो नाम आला, तो सर्वनाम आलं, बरोबर. मग आता तो कोण आहे आपल्याला माहिती नसतं. मग जेव्हा आपण विचारतो मुलांना तेव्हा तो काय असतो? तो प्रश्न असतो. तसं तुझ्या दप्तरात काय आहे? हा किल्ला कोणी जिंकला? या दुकानामध्ये काय मिळेल? तुमची आई केव्हा, सॉरी हे जरा क्वेश्चन चुकलंय, ह्याच्याबद्दल असं लिहायचं होतं मला, पण चुकलं प्रश्न. आईला लाडू कोणी दिले? हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. इथे काय झालेलं आहे? मग त्या काय विचारलेलं आहे? तुझ्या दप्तरात काय आहे? तुझ्या म्हणजे एखादा स्टुडंट असेल किंवा विद्यार्थ्याचं जसं नाव त्याच्याबद्दल घेतलेला तो आहे, त्याच्या नामाऐवजी घेतलेला सर्वनाम. तुझ्या दप्तरात काय आहे? हा किल्ला कोणी जिंकला? या दुकानात काय मिळेल? आईला लाडू कोणी दिला किंवा कोणी दिले? समजलं? म्हणजेच काय? हे काय झालेलं आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. नामाऐवजी येणारा शब्द तो जो आपण एखाद्या प्रश्नामध्ये विचारतो त्याचं उत्तर आपल्याला, आता कोण गैरहजर आहे? तर ह्या कोणामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असेल, ठीक आहे. जर आता आज वर्गामध्ये कोण आहे? श्याम गैरहजर आहे. म्हणजेच काय? पण आपण प्रश्न विचारतो की नाही, मग त्याच्याऐवजी काय उत्तर असू शकतं? श्याम गैरहजर आहे. किंवा एखादी विद्यार्थिनी, तुझ्या दप्तरात काय आहे? तर त्याच्या दप्तरात काहीही असू शकतं, ठीक आहे. तर आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची बॅग चेक करतो तर बरंच काही भेटतं. तर एखाद्या शिक्षकाला जेव्हा वाटतं की त्याला प्रश्न विचारायला हवा, तर तो असा प्रश्न विचारला जातो, तुझ्या दप्तरात काय आहे? हा किल्ला कोणी जिंकला? विद्यार्थ्याने एखादा प्रश्न विचारला जातो ऐतिहासिक माहिती देत असताना. या दुकानात काय मिळेल आणि आईला लाडू कोणी दिला? म्हणजेच काय? हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. समजलं? आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत ती बघा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा वाक्यात कोणीतरी किंवा असल्याचा उल्लेख असतो पण ते नक्की कोण किंवा काय आहे हे ठाऊक नसते तेव्हा अनिश्चित सर्वनाम वापरले जातात. तर मुख्य म्हणजे ही सर्वनामे दिसायला प्रश्नार्थक सर्वसामान्यांसारखीच वाचतात. कोण, काय, कोणी, काही. पण बघा या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह नसून पूर्णविराम असतो कारण यात प्रश्न विचारलेला नसतो. तर आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. काय दिलेलं आहे की त्या जुन्या खोलीत कोणीतरी लपले आहे. आता आपण काय आहे? अनिश्चित आहोत. आता कोण लपलेलं आहे आपल्याला माहिती नाही आहे. तर त्या जुन्या खोलीत कुणीतरी लपले आहे. कुणी कोणाला हसू नये. आता हसणारं कोण आहे माहिती नाही आहे. तिथे असंख्य लोक असतील. आता ते कोण नेमकं असतं आपल्याला माहिती नसतं. पण जेव्हा हसण्याचा अधिक आपल्याला आवाज येतो तेव्हा आपण म्हणतो की कुणी कुणाला हसू नये. कुणी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. आता वर्गामध्ये खूप विद्यार्थी असतात आणि कोणालाच एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर शिक्षक असं म्हणतात की कोणीही काय केले आहे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. तुमच्याकडे झालं. एक मिनिट सर्वनाम चुकलं. आता इथे काय येईल?
तुमच्याकडे काही पैसे आहेत का? आता मुळात हा प्रश्न आपण क्वेश्चन मार्क दिलेला आहे, पण हा प्रश्न नाही आहे, म्हणजे ह्याचं उत्तर अनिश्चित आहे. का असल्यामुळे हा का म्हणजे आपण प्रश्न इथे विचारतो ना, म्हणून इथे प्रश्न असतात. पण त्यांचा विचारण्याचा उद्देश काय आहे की तुमच्याकडे काही पैसे आहेत का? काही म्हणजे काय, निश्चित नाही त्यांना माहिती की त्या समोरच्याकडे किती पैसे आहेत, पण त्याला जितके पैसे हवे आहेत तितके तो मागतोय की तुमच्याकडे काही पैसे आहेत का. तर पाचवं, त्याने काही पैसे दिले आहेत. आता आपण एखादा जेव्हा पैसे देतो, आपण एखादा आपल्याला ते पैसे मोजायचे नसतात, पण आपल्याला एखाद्याला सांगायचं असतं की अरे पैसे दिलेले आहेत. पण समोरचा विचारतो की अरे किती पैसे दिलेत, तर आपण म्हणतो की काहीतरी दिलं आहे, काही पैसे आहेत. तर ते अनिश्चित आहेत. तर का त्याने जर सांगून दिले असते की अरे हे 500 रुपीज आहे, 500 रुपये आहे किंवा 1000 रुपये आहे, म्हणजे काही ही निश्चित संख्या झाली की मला 500 रुपये दिले आहेत असं. पण इथे काय शब्द आलेला आहे की त्याने काही पैसे दिले, बरोबर. म्हणजे काही म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये निश्चितता नसते, अनिश्चितता असते, तेव्हा आपण काय जातो, हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. हा कितवा प्रकार आहे नामाच्या सर्वनामातील? सर्वनामाच्या उपप्रकारापैकी हा पाचवा प्रकार आहे, सामान्य अनिश्चित सर्वनाम. तर हे उदाहरण लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उपयोगाला येईल. आता काय दिलेलं आहे, आत्मवाचक सर्वनाम, बरोबर. वाक्याआधी आलेल्या नामाचा किंवा सार्वनामाचा पुन्हा उल्लेख करण्यासाठी, स्वतःचा अर्थ व्यक्त करण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर होतो त्यास आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आपण, स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. निज, निज म्हणजे जास्त करून म्हणजे कवितेमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. तर आपण त्याचे उदाहरण पाहूया. आता उदाहरण म्हणजे काय आहे, तर नामाचे प्रकारामधील सर्वनामाचा हा 6वा प्रकार म्हणजे शेवटचा प्रकार आहे, बरोबर विद्यार्थी मित्रांनो. तर आता इथे सांगायचं म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, आपण स्वतःबद्दल बोलतो किंवा आपण स्वतःबद्दल एखादं काही वाक्य तयार करतो, वाक्य बोलत असतो, जसं की मी स्वतः तो अभ्यास केला, मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला, माझ्या संगी म्हणजे माझ्यासोबत, मी स्वतः, असे काही शब्द आहेत ज्याच्याने आपण वाक्यामध्ये उपयोग करतो, त्यालाच आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आता इथे काय दिलेलं आहे उदाहरण, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो. काय म्हणाले आहे की मी स्वतः म्हणजे काय, निज म्हणजे काय, मीच. तो आपणहून आला, तो म्हणजे आपणहून आला म्हणजे काय, तो स्वतःहून आला. ठीक आहे. पक्षी निज बाळासहित बागेत फिरतात, म्हणजे पक्षी निज म्हणजे निज हा शब्द आहे ना, जास्त करून कवितेत वापरला जातो. तर पक्षी निज म्हणजे पक्षी स्वतः बरोबर आपल्या पिल्लांना घेऊन काय करत आहे, बागेत फिरत आहे. आपण स्वतःला कमी लेखू नये. स्वतःला म्हणजेच काय, तर आपण स्वतः म्हणजे काय, म्हणजे आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, हे सर्व जे शब्द आहे, मी, स्वतः, आपण, निज, हे सर्व काय आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. आणि हे मी उदाहरणासहित मी दिलेले आहेत. आता मी नामाचे सर्व 6 प्रकार शिकवलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच नीट अभ्यासा, म्हणजे तुम्हाला सर्वनाम कळणे सुद्धा कठीण जाणार नाही. आणि मी उदाहरणासहित तुम्हाला सर्व म्हणजे व्यवस्थित प्रकार सांगितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर ती तुम्ही नीट लिहून घ्या. आणि ह्याचा पुढचा प्रकार आहे नाम सर्वनाम. आता आपण येणाऱ्या भागामध्ये पार्ट 4 मध्ये आपण पाहणार आहोत विशेषण आणि विशेषणाचे प्रकार. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नामाच्या प्रकारामधलं सर्वनामातील दुसरा प्रकार म्हणजे दर्शकवाचक सर्वनाम. दर्शकवाचक सर्वनाम म्हणजेच काय, एखादा विशिष्ट वस्तूंना दर्शवण्यासाठी वापरला जाणारं नाम, त्याच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. तर इथे कोणता आहे, हा, ही, हे, ती, ते, म्हणजे आपण एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द. तर हा माझा पेन आहे. आता पेनाला आपल्याला दर्शवायचं आहे, तर आपण काय बोलणार की हा माझा पेन आहे.
ही आमची शाळा आहे, हे हस्ताक्षर कोणाचं आहे, ती माझी शाळा आहे किंवा ती माझी लहान बहीण आहे, हे ते पत्र हरवलं आहे. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूला दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द नामाऐवजी, तर ते काय आहे, हा, ही, हे, ती, ते. म्हणजेच काय, तर नाम न वापरता हे शब्दातून आपण त्या वाक्याचं काय करतो, विशिष्ट प्रकारे दर्शवतो. तर हे तुम्ही उदाहरणं एका वहीत लिहून घ्यावी, कारण कधी कधी शिक्षक आपल्याला व्याकरण शिकवत असताना तुम्हाला सांगतात की आज मी तुम्हाला आज ग्रामरचा हा प्रकार शिकवला, तर तुम्ही ते उदाहरणं होमवर्कसाठी किंवा गृहपाठसाठी लिहून आणा. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे व्यवस्थित एका पेजवरती लिहून घ्यावं,